रॅन्डम बोर्ड्स लागतात, एस्पेशली बिफोर इलेक्शन्स, अबाउट सम रॅन्डम पर्सन और सम रॅन्डम ग्रुप ब्लेसिंग समवन, सेइंग हॅपी बर्थडे टू समवन, किंवा ते म्हणतात ह्यांना अनेक शुभेच्छा. आणि आपल्याला त्यातले कुठलेच लोक माहिती नसतात, Correct. पण दीज बॅनर्स आणि बोर्ड्स पॉप अप थ्रू आउट द सिटी. आणि आय वुड स्टील अंडरस्टँड इफ दे वर डुईंग इट ऑन बिल बोर्ड्स, जे असाइन्ड बिल बोर्ड्स आहेत. आपण सुद्धा म्हणजे जर का ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल कुठल्या बिझनेसला, तर वी पे सर्टन अमाऊंट अँड वी टेक दॅट बोर्ड ऑन रेंट. आय वुड स्टील अंडरस्टँड दॅट, राईट. पण हे लोक कधी कधी ऍक्च्युली वेगळे स्ट्रक्चर्स उभे करतात जस्ट सो दॅट दे कॅन पुट अप दोज बोर्ड्स. आणि ह्या स्ट्रक्चर्समुळे कधी कधी ट्रॅफिक खोळंबतं. True. आणि इट्स अ न्यूसेन्स, क्वाईट ऑनेस्टली. म्हणजे इट ऑल कम्स डाऊन टू हे कोण करतं किंवा ह्यांना कोणीही अथॉरिटी किंवा परमिशन दिली आहे, ह्याच्यावर काही नियंत्रण आहे का? इफ देर आर रूल्स फॉर दिस, आणि इज इट इवन अलाउड in the first place? So basically all those flex and banners and hoardings are illegal. Oh, Purely illegal. You're not supposed to put those up. आणि ते पूर्णपणे व्हायोलेशन ऑफ लॉ अँड रूल्स आहे. दॅट्स द फर्स्ट अंडरलाईन थिंग. जे काही लिगल होर्डिंग्स आहेत, जे तू म्हणजे ऍडव्हर्टायजर्स असतात, त्याची लिस्ट दर काही महिन्यांनी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या वेबसाईट पब्लिश करतात की दीज आर द लिगल होर्डिंग्स. प्रत्येक तशा लिगल होर्डिंगच्या खाली एक प्लेट लावलेली असते, त्याच्यावर त्यांचा युनिक नंबर दिलेला असतो की दिस इज द लायसन्स प्लेट, हे लिगल आहे. तर थोडा मागच्या बाजूला तुला नीट बघितलं तर दिसतो प्रत्येक होर्डिंग वरती सुद्धा, म्हणजे अगदी कुठेही वरती लावलेलं असलं तरी पण दिसतं. पण बाकीचे जे सगळे आपल्याला पपलू टपलूंना शुभेच्छा देणारे सगळे फ्लेक्स दिसतात, ते सगळे इल्लीगल आहेत. आणि त्यात हा खूप जास्त मोठा इश्यू भारतभर आहे. म्हणजे याच्यावरती अनेक केसेस झालेल्या आहेत, आणि यावरती क्लिअरली कोर्टाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत की या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा, फाईल क्रिमिनल चार्जेस अगेन्स्ट दिस डिफेसमेंट ऑफ सिटी या अंडर, या आपल्याकडे त्याचा लॉ आहे. त्यामुळे ते विद्रुपीकरण जे तुम्ही करता, जे घाण करता बेसिकली, ते एन्व्हायरमेंटली हार्मफुल असतात, काही फ्लेक्स मटेरियल आहे ते, तर ते तुम्ही बंद करण्यासाठी यांच्या अगेन्स्ट गुन्हे दाखल करा. आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपल्या खूप कमाल असतात, आणि युजली हे फ्लेक्स सगळे पॉलिटिकल क्लासकडनं लावले जातात, की ज्याला आमदार व्हायचंय त्याला असं वाटतं की मी जरा जास्त ठिकाणी दिसलो पाहिजे, ज्याला नगरसेवक व्हायचंय तो जास्त ठिकाणी दिसण्यासाठी मी माझ्या एरियात भाऊ आहे वगैरे, असं करत ते सगळे भाऊ, दादा, अण्णा, तात्या त्यांचे फ्लेक्स लावत असतात, त्यांचे मित्र परिवार फ्लेक्स लावत असतात. आणि सो म्युन्सिपल कॉर्पोरेशनला वाटलं की अरे बापरे, गुन्हे बिन्हे नको, फार कटकट होईल, तर आपण एक पॉलिसी फॉर्म्युलेट करू आणि यांना फाईन लावू, चांगलाच फाईन लावू. आता गंमत अशी आहे की हे फाईन्स जे डिफाईन केलेले आहेत ते अत्यंत कमी आहेत, ते अत्यंत म्हणजे क्षुल्लक आहेत, म्हणजे त्याला काही अर्थच नाही ते फाईन लावण्यामध्ये, की 1000 नाही 2000 रुपये तुम्ही फाईन लावणार फ्लेक्ससाठी, तर यातून काहीच होत नाही. आणि आय गिव्ह यू एन एक्झाम्पल, कारण रिसेंटलीच आम्ही याचा आरटीआय मध्ये बरीच माहिती काढली होती. हे याच्यावरती नियंत्रण ठेवायला, कंट्रोल करायला सेपरेट डिपार्टमेंट आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं, आणि ते याच्यावरती कारवाई करण्याचं काम करतात, जे काही फाईन इम्पोज करायचं असतात ते काम करतात, सगळीच कामं ते त्यांच्याकडनं केली जातात. तर त्याच्यासाठी ते प्रत्येक वेळी एक इन्स्पेक्टर नेमतात, सो निरीक्षक मराठीमध्ये. सो हे काय बरोबर चाललंय ना, त्या एरियामध्ये काय ना. सो आम्ही डेटा मागवला, आणि किती फाईन 3 महिन्यात कलेक्ट केला असा तो डेटा होता, लेटेस्ट 3 महिन्याचा, हे 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तर त्याच्या आधीचे 3 महिन्याचा आम्ही डेटा मागवला. त्याच्यात मी जो राहतो हा कर्वेनगर एरिया, तर या एरियामध्ये या डिपार्टमेंटनी, स्कायसाईन डिपार्टमेंट म्हणतात त्याला, त्या डिपार्टमेंटनी 62,000 रुपये फाईन कलेक्ट केला होता, सो 62,000, जो नगण्य आहे. ऑन पेपर बघितलं तर वाटतं की 62,000 एवढा कलेक्ट केला, वा क्या बात आहे. आणि मग सिटी लेवलला काही लाख रुपये होतात, असं वाटतं की अरे वा, एवढा फाईन कलेक्ट केला, पण ती धुळफेक आहे, इट्स नॉट द रिअल पिक्चर. करेक्ट. आता हे करण्यासाठी जो इन्स्पेक्टर नेमलेला आहे, अख्खं डिपार्टमेंट आहे, मी फक्त इन्स्पेक्टर करतोय, त्याचा मंथली पगार 70,000 रुपये. हे महापालिकेच्या वेबसाईट वरतीच आहे, आय एम नॉट टॉकिंग शिट, मी सांगतोय की प्युअरली जो डेटा आहे. आणि स्कायसाईन डिपार्टमेंटच्या स्टेशनरीचं बजेट किती 1.5 कोटी रुपये. तुम्ही ठरवा की याचा 5 कोटीचा त्यांचं टोटल बजेट आहे, तर किमान तुम्ही फाईन एवढा तरी कलेक्ट करताय की तुमचं बजेट तरी पूर्ण तरी तुम्ही काढत नाही यार. आणि फ्लेक्स कमी झालेत असंही नाहीये, गव्हर्नमेंटचं कामच नाही की प्रॉफिट कमवणं और ब्रेक इव्हनला पोहोचणं, फॉर दॅट मॅटर नॉट अ बिझनेस. पण इम्पॅक्ट दिसला पाहिजे, पण इम्पॅक्टही नाही, पैशापायी पैसा चाललाय, मग त्याचा पगारही थांबवा, कारण फ्लेक्स तर लागतच आहे, फ्लेक्स निघतच नाही. सो याच्यावरती
क्रिमिनल चार्जेसच फाईल केले पाहिजेत आणि ती डिमांड सिटीजन्स कडनं आली की व्हायला लागेल. राईट. पण मग हे कुठे वेअर कॅन आय गो अँड कंप्लेन अबाउट दिस? यू कॅन कंप्लेन ऑन व्हॉट्सअप. हा, करेक्ट जस्ट क्लिक अ पिक्चर आणि म्हण की या ठिकाणी हा इलिगल फ्लेक्स आहे. करेक्ट.